समजलं का तुम्हाला काय कोण चोरी केली काय केलं समजलं का म्हणलं काही माहिती आहे तुम्हाला? समजलं ना बाबा. हिंका आता चेतनची आजी सांगून राहिली ना, त्याने म्हणलं म्हणे की बा खादोडे साहेबांना आम्हाला सांगितलेलं सामान आणायचं, त्याला 25,000 रुपये महिना देणार आहे आणि घरही भेटलं. म्हणून मी म्हणलं म्हणे बाबा घेऊन जा घेऊन जा. माटण नेले हे नेले ते नेले. मी म्हणलं म्हणे बाबा हे घेऊन जा, गव्हाचे पोते न्या. आता तिथे चाललेस तर मीच काय करू, एकटी खाऊ का? पण मान मला कमीत कमी बोलावलेच पाठवायला पाहिजे होतं ना. अरे बाबा हे सामान नेऊन राहिले कसं रे काय रे. अरे बाबा सुसूच नाही देणार ते त्याचीच लावे. हो आपलं ऐकच नाही ते. जाऊ द्या आता. हो आता शिवलाल भाऊ कसं काय करायचं ते पहा आता. म्हणजे आता तुम्ही खादोडे साहेबांच्या घरी जा आणि त्याला म्हणा बाबा आमचं सामान निदान स्वयंपाक पाण्याचं द्या म्हणा. कायच्यावर बनवून कायच्यावर खा म्हणा, का उपाशी मारा का म्हणा आम्ही. ते कायचा दिन तर दिन सामान आता फोन आला त्याचा. हो पैसे घेऊन या म्हणे पहिले, मग सामान घेऊन जा. आपण लिहून दिलेलं आहे त्याला की बा आमच्याकडचे पैसे आम्ही कोणत्या पद्धतीने देईन म्हणून त्यांना उचलून. आता जाऊ द्या, आता काय काहीतरी मार्ग काढाच लागणार आता. मार्ग काढता 1,500 आमच्या पैसे आहेत, काही तुमच्या पैसे करून काहीतरी घरगुती सामान आणा आता. काहीतरी पाठ बेलणं हे ते 2-4 सामान, काहीच नाही टिफिनचा डबा नाही ठेवला म्हणलं काय ना. सगळे घेऊन गेले. तो आता हे काय आले बाबा, ते कंदील आबाजी पहा म्हणलं ते काय तर लय धोपटी घेऊन आले बाबा 4-5 जण. झालेच नाही का भेटणारे अजून, कायच करा आता. येऊ दे येऊ दे. काय करून करायला म्हणून तुम्ही? अरे बघा सर इकडे काय नाव करता आमचं, राजा बदनामी करता का बा? अरे हे कॅमेरा गिमेरा ते काय तुमची शबनम बॅग आणि लेटर पॅड काय कसं काय कसं काय बोलून राहिले तुम्ही? अरे आपण मग एवढं मोठं वार्ताहर आहो. एवढी साधी गावातली इतकी घटना घडली तरी बातमी जर देऊ शकलो नाही तर काय अर्थ काय त्या वार्ताहरकीचा? म्हणलं एवढ्या मोठ्या 3 घरफोड्या झाल्या ना भर दिवसा, मग त्याची बातमी द्या नाही लागेल का आपल्याला? सांगा आता आम्ही किती अबाध गुन्हे माहित नाही का यायले. पहिले आम्ही चुकाटा केला म्हणूनच त्यानं केला असं काही खादोड्यानं यायला माहिती आहे का ती. तर तसं नाही ना आबाजी कंदील आबाजी, आमच्या सोयऱ्या धायऱ्याला हे माहिती पडलं ना अशानं. की बा याच्या घरी घरफोडी झाली हे ते, अजून मग इथं येणाऱ्या जाणाऱ्याची अजून गर्दी वाढत. एक तर इथं कप बशी म्हणजे पाणी म्हणजे चहा प्यायला कप नाही आहे. आता आम्हाला त्याचा पेस पडला की आता उद्या काय करावं, काय कुठं खाव, म्हणजे काय शिजवावं कायच्यावर आता. हो ना, मग बातमी त्याच्यासाठी देऊ राहिलो ना मी. काहीतरी तुम्हाला म्हणजे मदत होईल लोकांची. मदतीचं आवाहन बी करून आपण मोबाईल नंबर, तुमचा अकाउंट नंबर, तुमचा ते स्कॅनर फॅनर सबंध देऊन आपण म्हणजे काहीतरी मदत तर भेटून तुम्हाला. सामान आता घरगुती म्हणजे संसाराचं सामान लागणार आहे तेवढं तर देईन लोक ना. मदत कमी डोकं दुखी जास्त होईल ना ती. 100 रुपये यायचे नाही हातात. हे बा राहू द्या, ते करूच नका तशी मदत. तुम्हीच आपला करोडपती ग्रुप नाही का? आपण जे सदस्य होतो हो त्यानं जर समजा थोडीफार केली 200-200 400-400 रुपयाची मदत तरी बस आहे ना. 100% पैसे काढते आमच्यापासून नाही का? निघाले पुरते थांबायला नाही परत वा. बापा लक्ष्मण गेलाय म्हणला. असं आहे ना, पैसे म्हणलं की लोक थांबतही नाही ना, उभे राहत नाही ना. एक तर आता आम्ही रस्त्यावर आलो, कोण आम्हाला विचारणार आहे? करोडपती ग्रुपमध्ये रिमूव्ह झाले काही लोक, मग काय त्याला वाटलं तर द्या लागेल काही. जाऊ द्या कंदील आबाजी. हो फक्त म्हणलं मी काय म्हणतो, 2 दिवस आमची चहा पाण्याची जेवाची व्यवस्था जर कुठं होईल तर पाहा, तोपर्यंत आम्ही सोय लावतो सामानाची. मग मला वाटते 2 दिवस गोळच बोलला का नाही सांग नाही का? हो ना, हराशी होईपर्यंत, नाही तर मग ही लेखाची आपल्या विरोधात जायची कशी आपले कोण आहेत. बरं असं करा, तुम्ही काही काळजी करू नका. 2 दिवसात सामानाची सोय लावा. मी मा घरी तुम्हाला मा इथून चहा आणि जेवण नाश्ता पाठवून देत जाईन रोजचा. 2 दिवसात निपट जा पण. बाकी मग काही टेन्शन नाही. बस तेवढंच बस झालं ना बाजी. बस सकाळीचा चहा आम्हीच जाईन समजा प्यायले, आणि जेवायला बी आम्हीच जाईन समजा. बनवत जा आपलं रोजचं बस. काही वादा नाही. हो ना, आता काय 4 लोक जीव घातले तर काय बिघडून राहिलं. या ना या ना. हो सकाळ संध्याकाळ 2 टाइम जेवण 2 टाइम चहा झालं. काही विषय नाही. बातमी देऊ का राहू देऊ? मग बातमी राहू द्या ते. हो फालतू आमचं बी उकरून बाहेर निघणं सगळं. नाही राहू द्या ते. हो झाकली मुठ सवाला का जाऊ दे, घेऊन जा भानू ते कॅमेरा घेऊन जा. जाऊ दे तिकडे अटपा दे. अरे आता तर काही जेव्हाच काम नसेल ना मग. या मग आता सकाळी उद्या चहा आले. हो तरी पण येईन मी संध्याकाळी थोडंसं भेटाले. हो जरा महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हो ये काही हरकत नाही. हो चला मग, चला रे बा, चला उचला कॅमेरा धोपटी उचला. चला घराकडे. आले का तुम्ही? तेच म्हणलं, भानू सांगून राहिला होता जराशे बाबा शिल्लकच कामं करून राहिले म्हणे. त्या शिवलाले त्या बबनले काशाली त्या जेवाले चहा प्याने हे ती. आपल्या इकडे ठेका घेतला म्हणलं त्याचा. भाने आहे की नाही येऊन पचरले वाटते. अहो म्हणलं तसं असते का? कोणाला अशा टाइमला नाही मदत करा तर मग कोणत्या टाइमला करा? हो जाऊ दे ते, त्याला काही समजत नाही. हो काय खाणार आहे ते? सकाळी आपलं बेसन वराचं, सकाळी धावतं बेसन, संध्याकाळी पैतं बेसन. काय आपलं बसली तू बी. मग काय 2-2 पोळ्या आहे ते बायाला सांगायचं, ते आपण काय करायचं? मग काय बसले आपले काय लय महागाचं आहे. हरभरे जे आहे दवून आणतो ते. हो चक्की घरचीच आहे. तसंच करायला नाही का? त्यालाच म्हणला तुम्हीच करा बाबा, तुम्हीच खा. बेसन आणि पोळ्या जाऊ दे तिकडे. ठीक आहे, तर रोजच बेसन करायचं. हो कटावून पोहायला पाहिजे. हो काही विषय नाही. हो जाऊ देऊ दे. चला बरं झालं कंदील आबाजी पावले म्हणलं आपल्याला. हो 2-3 दिवस बिनघोर आता. मस्त जेवायला जायचं, टप्पू मारायला, जेवण करून आपलं घरी यायचं. हो 2-3 दिवसांनी पाहू आपण काय सामान आणायला लागते हे ते. सोय सायला आपण हे तर सामान आणू आपण कसं बी. 1000-2000 होईल. पण मी म्हणतो ते आपलं सामान एवढं मोठं आहे, मग ते काही ना काहीतरी आपल्या स्वतःच लागेल ना आणण्यासाठी. मग त्याच्यासाठी सल्ला घ्यायला चाललो ना कंदील आबाजीची. तर निरागा तिथं जाऊन आपण का मारामाऱ्या करू शकतो का? तेच पोलीस बोलून आम्हाला अंदर टाकन. मग लिहून दिलं ना आपण सगळं, विषय नाही राहिला ना आपला. हो तर हे पहा काढ तुम्ही काहीतरी मार्ग त्याच्यातून. हो कंदील आबाजीला भेटून आलं की हो सांगतो तुम्हाला. मग काढा त्याच्यावर मार्ग काहीतरी. हो या मग. बरं ठीक आहे ना, मग सांगा ना काय म्हणणं काय तुमचं, सांगा तर खरी मला.
आता काय सांगा तुम्हाला, खरी गोष्ट अशी आहे, आपला खादोडे नाही का, त्याचे आमच्या अंगावर 4 लाख रुपये. म्हणून त्यानं माणसं पाठवून आमचं सामान घेऊन गेलं. एक तर आम्ही त्याला लिहून दिलेलं स्टॅम्प पेपरवर की बा आम्ही तुला पैसे देतो, नाही तर मग कसं आमच्या इथं काही नेऊ शकतो तू, असं लिहून दिलेलं आहे. म्हणून म्हणलं आता हे आमचं सामान आणता कसं येईल म्हणलं. काही मार्ग सांगा ना एक तर. म्हणजे कसं करावं काय आता. काय वाटलंच तरी म्हणजे काही ना काही तुम्ही चुकाटा केला नाही का. हो ना, लोकांचे पैसे दिले पाहिजे भाऊ. आपण काय घेतो त्याचे देतच नाही ना. आणि आता काय कोणत्या तोंडात मागावून कसं काय आयडिया करावं ना. आपण आता तुम्हाला माहित नाही का, आम्ही कामाला गेलो होतो बा तिथं, पण ते घबाड आपल्याला सापडलं. आपल्याला वाटतं जमलं आता काय काम करावं लागते, याचे पैसे वापस देऊ, पण ते उलटं झालं ना सगळं, नकली सोन्याचे ना. सगळे रस्त्यावर आलो ना आपण. बरं जाऊ द्या, आता जे झालं ते झालं, आता मार्ग काढा लागते नाही का. बरं मी काय म्हणतो, हो आपण काय करू, एक काम करू. हो आपल्याच्यानं काम नाही होऊ शकत हे, कारण की खादोडे कसं आहे, हो एखादा गुंडे गिंडी पाठवू शकते नाही का. त्याने आता गुंडी पाठवूनच समजा सामान नेलं का नाही उचलून. हो ना 2 माणसं पाठवले म्हणजे कोण होईल काय होईल आता, आपल्याला काही लक्षात नाही येऊ राहिलं ती. तेच म्हणलं ना, स्वतःला का ते सामान्य आले. मग आपणही आपला माणूस पाठवू ना. मामा लुटेरे आता आपल्या जवळचाच झाला. त्याला म्हणा बा एवढं काम कर म्हणा आमचं. लागन तर फी देऊन देऊ ना त्याला, 5,000 देऊन टाकतात त्याच्यातले सामान. आता येरीत आता गेल्यातच मजरा आहे ना ते. तसं करावं नाही का, म्हणजे मामा लुटेरे करा नाही काम नाही जमन त्याला. बाबा त्याला काय पाहा लागते, लुटेरे म्हणजे माहिती आहे तुला. अरे बाबा जुना खिलाडी आहे ते, मग काय तर. बरं पहा ना, मग तुम्हीच सांगा द्यायला. आमचं कसं बोलल्यापेक्षा मोठ्या हाताने तुम्हीच फोन करा. असंच आहे म्हणा बा, अशी परिस्थिती आहे, पहा म्हणा काय करायचं होतं. ठीक आहे ना मग. हो त्याला म्हणून पाहतो, फक्त 5,000 रुपये आहे ना तुमच्याजवळ, म्हणजे नाही तर मग माझ्याजवळ द्यायची पाहिजे आले पाहिजे. आहे ना, कांद्याचे 26,000 आम्हाला तिघाले आले नाही का, त्याला आहे ना आमच्याकडे पैसे आहेत आता, काही विषय नाही. हो त्याला म्हणा बा 5,000 रुपये देऊन देऊ. हॅलो, आपलं कंदीलाबाजी बोलतो म्हणलं, रामपूरवरून. हो आहे ना, नंबर आहे ना आपला. बोला बोला. काही नाही म्हणलं, थोडं एक काम होतं, सामान उचलायचं एका ठिकाणचं. सामान उचलायचं काम होतं बा, जमन का आपल्याला. आम्ही ते कोणते नसते काम आले, आता खादुड्याचा आला तर परवा फोन, आणि आता हे बी का. हॅलो, काय म्हणजे सामान म्हणजे काय काय. विषय कसा होता, एक जण लय दादागिरी करू राहिला म्हणलं एवढे. हो त्याचा इरम्या जिरवाचा आहे. त्यानं आमच्या घरातल्या 3 गरीब माणसाचं सामान नेलं म्हणलं उचलून. हो त्याच्या अंगावर पैसे आहे म्हणा थोडेफार, ते द्यायला तयार आहे. पण ते कसं त्यानं म्हणजे स्वयंपाक पाण्याचं सर्व सामान नेलं राजा. म्हणून म्हणलं तेवढं आणून देता का बा तुम्ही. लागलं तर 5,000 तिघा मिळून द्यायला तयार आहे. असं म्हणजे पैसे उचल केला आणि कामाला काही गेलं नाही वाटते पुढचे ज्या नाही का, मग त्यानं यायचं सामान नेलं. असं म्हणजे यायनं म्हणजे समजा पैसे उचलले आणि कामाला गेलं नाही, असं काही आहे का. नाही नाही तसं नाही ना. हो तसा विषय नाही ना, तसा नाही ना. असं मिळालं तसंच आहे काही. हो तसं नाही समजा नाही का. नाही नाही तसा विषयच नाही. फक्त दादागिरीच्या आम्हाला जीवारी राहिलं, किंवा गावात येऊन सर्जिकल स्ट्राईक करून गेला आणि फोनही करून राहिला की बा पाहिले कोण तुमचं कसं सामान नेलं. म्हणून म्हणलं जरा त्याला दणका हिसका दाखवा तुमचा जरा. असं म्हणणं होतं आमचं. माणसं गरीब आहेत नाही, 3 जण समजा गावातली ती. कसं परिस्थिती हलाखीची आहे त्याची. हो म्हणलं कसं आहे, त्यानं बिमारीसाठी उचलले होते पैसे. मग आता ते कसं देतो म्हणलं तर ते ऐकायला तयार नाही. असं बरोबर, ठीक आहे ना. सांगा त्याचं नाव सांगा, पाहतो त्याचं काय आहे तो. MM खादोडे. हो निलंबित कर्मचारी भ्रष्टाचारात ते गेला नाही, घरी सस्पेंड झाला. तेच म्हणलं. हो ते आपलं MM खादोडे. सांगा म्हणजे कॅशिट आली फिरून येतोच नाही का. म्हणजे ते खादुड्यानं मला सांगितलं होतं तिथचं सामान आणा, शिवलाल टोयगोटे आणि ते दोघं. आणि आता हे म्हणते की तिथून उचलून आणा, म्हणजे त्यानं सामान उचललं वाटते. अरे कुठं पडतं या भानगडीत. नाही नाही बाबा, ते कसं कामं सोडले आपण. हो खादुडे म्हणलं की आपण त्या भानगडीतही पडत नाही. ते तुमच्या गावातले कोण आहे तिघं, ते त्याचं नाव काय. आवाज काय करावं लागते, ते फक्त आपल्या सामानाचं पहा तुम्ही. सगळं माहित आहे ना मले खादोड्याचा फोन आला त्यांना सामान उचलासाठी. मग काय आता शिवलाल टोयगोटे ते दोघं जण नाहीत का. मग तुम्ही पैसे उचललेले आहे म्हणे असा खादोडे सांगे मले. हो पण म्या त्याला नाही म्हणलं होतं. तर म्हणलं हे बा तुम्ही मला काही सांगू नका. हो मी करतही नाही ते काम. बापरे, म्हणजे तुम्हाला ऑफर आली होती त्याची नाही खादोडीची. असं मग तुम्ही नकार दिला. मग कोणा उचललं, कोणा मग सामान आलते कोण म्हणलं इथं उचलाले. काय हॉटेल जोड जातो म्हणे मग म्या नंबर दिलता त्याले. हो हॉटेलनं उचललं असं मग ती. असं हॉटेल आहे का. मग आता कमी लागायचं थांब. बरं ठीक आहे. हो पाहतो मग काय आता. तुम्ही नाही म्हणता ना. बरं ठीक आहे, पाहतो मग त्याला फोन लावून. नंबर आहे का त्याचा. हो नंबर आहे ना, नंबर आहे, देतो मी त्याचा. द्या नंबर द्या आता. हो त्यालाच आणायला लावतो काय, जसं नेलं तसं आणून दे म्हणतो. हो ठीक आहे मग. हॉटेलचं काम आहे म्हणते बा. हॉटेलने इथं सामान उचलायची काही गरज होती का, रामपूरवाल्याची पंगा घ्यायले. त्याला तर आता कसं दाखवला होता इंगा मागं. आणि या मामा लुटेनं एवढा मोठा डॉन असून हातावर गेले, त्याला काही गरज. त्याला फोन लावून तू आता. हो त्याला म्हणा भाऊ काय गावाल्याची पंगा घेऊन आला म्हणा तू. तो काय सामान नेलं म्हणा, माय नेलं तसं आणून दे म्हणा तू. नाही तर तू पोल्ट्री फार्म आहे पा म्हणा, उडून टाकेल म्हणा पुरी. म्हणजे लय हिंमत केली हॉटेलने नाही इथं येऊन समजा आपलं सामान उचलायची. बरोबर थांबा, बोलतो मी त्यासंग 2 शब्द आता. हो थांबा, फोन लावू द्या. हॅलो, हाँ बोलो कौन है. शिवलाल टोयगोटे बात कर रहा हूँ मैं रामपुर से. पहचाना ना, पहचानते ना. बाबा तुमको कौन नहीं पहचानता, नाम ही काफी है तुम्हारा. अच्छा, यानी इतना मालूम होने के बाद भी बहुत हिम्मत की तुमने नहीं, रामपुर में आके हमारे घर का सामान उठाया. गलत किया तुमने यार, बहुत गलत किया तुमने. सामान मैंने काय उठाया. अरे बाबा मैं को काय बोल रही तू. मैंने कब उठाया.
अरे खादोड़े से पैसे लेके सामान उठाना मालूम नहीं क्या मेरे को? हाँ, लेकिन तुम्हारा वो पोल्ट्री फार्म पूरा उठाया ना तो फिर मालूम पड़ेगा तुमको। हाँ, जैसा सामान उठाया वैसे वापस लेके आन दो तुम। हाँ, नहीं तो फिर मेरे जैसा आदमी खराब नहीं, पूरी ताकत लगाऊंगा मैं, समझा ना? अरे नहीं ना भाई, मैंने काय को सामान उठाया तुम्हारा? मेरे को फोन आया था खादुड़े का, ये बात सही है, लेकिन मैंने उसको कैसा बोल दिया था कि मैं उसमें इचू काटा में हाथ नहीं डालता। तो उसने क्या, किसको, वो चाचा भतीजे का नंबर लिया था मेरे से। उधर से क्या मालूम बा उन्होंने उठाया होगा। तो अच्छा, यानी तुमने नहीं उठाया? नहीं, अच्छा अच्छा, यानी फिर चाचा भतीजा है क्या वो? मैंने नंबर दिया था बा उनको, हो बोले 4 लाख रुपए निकालना है, बोले तुम काम करते क्या? मैंने बोला नहीं। तो चाचा भतीजा ने किया तो क्या मालूम बा। अच्छा, ठीक है, बच गई तुम, नहीं तो कैसा पूरा पोल्ट्री फार्म सफा कर देती इस बार तुम्हारा। ठीक है, देखते अब चाचा भतीजे का। ओके, रखो फोन। चालते का नाही, घर बसल्या ओटी खुशी घेत बसा म्हणा दन की चाचा भतीजा आता नाही का. जा तिकडे बा. हेलो, कौन बात कर रहा? नाम से नहीं काम से मतलब रख तू। हाँ, चाचा भतीजा है, नंबर है ना? कौन आहे? बहुत हेक्कर दिख रहा. हा, बोलो काय आहे? तर मी काय म्हणतो, रामपूर मधलं 3 घरातलं सामान तुम्ही नेलं म्हटलं खादोड्याच्या घरी. हा, किती रुपये घेतले म्हणलं त्याचे? क्या रामपुर वाले हाँ रामपुर वाले क्या? अरे हाँ, वो खादोड़े ने पैसे दिए, हमने सामान ले गए. तुम्हारे तरफ पैसे ना बोलते उनके. हाँ, उन्होंने तो बॉन्ड गिन दिया था हमारे साथ में, तो इसलिए सामान उठा के लिए हम. लेकिन गलत किया तुमने, हमारा सामान उठा के, क्योंकि हमने रिपोर्ट दिया। हाँ, तो फालतू के लेने के देने पड़ेंगे तुमको। अरे ड्यूटी है हमारी, पैसे मिले तो काम करने पड़ेगा ना हमको. हाँ, एक तो तुम्हारी तरफ पैसे है उनके. अच्छा, तो पैसे दिए तो काम करते नहीं क्या? तो एक काम करो तुम, वहाँ का सामान उठा के यहाँ पे लेके आओ. कितने देना पड़ते बोलो? बाबा ये तो बहुत बढ़िया हो गया नहीं क्या चाचा? इधर का उधर. हाँ बोलो ना तुम. वो खादोड़े साहब ने 15,000 दिए थे हमको. हाँ, 5,000 एडवांस दिया था, 20,000 लिया हमने. तो बोलो तुम कितने दे रहे हैं? सामान कल के कल वापस लेके आता. 20,000 रुपये? अभी 20 रुपये दिन तो नावाचा नहीं लेगा. बरोबर, ठीक है, लेकिन कैसा इतना तो नहीं होगा. 10,000 दे देंगे बा, एक तो हमारा ही सामान है. हाँ, 10,000 में देखो फिर. लगे तो हम सपोर्ट भी करते तुमको. 10,000 नहीं चाचा, 10,000 बोलते. जान देना, 15 में निपटा. 15 बोल 15. नहीं, वो कैसा 15 के सिवा नहीं होता. 15,000 लगेंगे. अच्छा ठीक है, लेकिन एडवांस नहीं दूंगा मैं. हाँ, सामान यहाँ पे आ गया तो तुम्हारे पैसे वहाँ के बाद दे दूंगा मैं. अच्छा ठीक है, 1-2 दिन में कर देंगे काम फिर. ना हो कैसा हमको देखना पड़ेगा ना मौसम. खादोड़े जिस दिन घर को नहीं, उस दिन कार्यक्रम करना पडेगा हमको. मग आम्ही इकडे बनवून खाव कायच्यावर. हा, तावे नाही ठेवले ना, का सराटे नाही ना, इथं चमचे नाही ना, कोणत्या कपशा नाही ठेवल्या. हा, तेव्हा आम्ही संध्याकाळी सपोर्ट करतो उद्या रातचा. बरोबर प्लॅन मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. तुम्हाला मी 2 घंट्याचा टाइम देतो. ते खादोडे साहेब घरी राहणार नाही, मॅडमही नाही, आणि आपले डॉक्टर साहेब नाही. 2 घंट्यात तुम्ही आमचं सामान उचलून घेऊन या. फिर तो टेंशन नहीं है. तुम वो काम करो फिर, वो तीनों को घर से बाहर कैसे निकलना है वो तुम देखो. हाँ, हम बराबर सामान लेके आएंगे. टाइम बता देना. हाँ, क्लियर कर देना. बस कल 10 से 12 के समय में तुमने ये कार्यक्रम कर देने का. हम बराबर उनको घर के बाहर निकाल देते बराबर. हाँ, आइडिया से. ठीक है, रखो फोन. ठीक है, लेकिन पैसे वहाँ पे सामान पहुँच गया कि नकदी लगेंगे? हाँ? बिलकुल नगदी वापिस पैसे. हा, ते तो लात मारून तुला काढून थांबतो जरा. हो, बिलकुल. का भाई जमलं का नाही म्हणलं? हो, त्याच्याच हाताने सामान बोलवून घेऊ मग. आणि ते 15,000 लय बोलला ना तू. इतकी नाही द्यायला पाहिजे होती. 15 रुपये देत नाही ना, सामान ताण देते तिथं. मग सामान आणल्यावर सांगतो त्याला काय आहे तर. फक्त आता म्हटलं एक आयडिया करावं लागन आपल्याला. खादोडे साहेब आणि मॅडम यायले घरातून बाहेर कसं काढावं. हा, काही ना काही जरा शक्कल सांगा. ते का मोठं भारी आहे का? पिक्चरात किती पाहतो आपण. हॉस्पिटलमधून फोन करायचा. हॅलो, इमर्जन्सी केस आहे बा, पैसे लय देते बा, मोठी पार्टी आहे. येऊन जाते मग ती. आला की इकडे काहीच नाही. आणि आपलं ते खादोडे जे बाई आहे की नाही, त्याला फोन करा म्हणा. जिनिंगमध्ये आग लागली काय माहीत म्हणा बा. असं तसं करून बरोबर घराच्या बाहेर काढा द्यायला. हो राजा, हो, हे बरोबर आहे नाही का? बरं, तसंच करतो मग नाही का? हो, आता चाचा भतीजाला उद्या सांगून देतो मग, असं साहेब प्लॅन. बरं ठीक आहे, मग कळू आता उद्या काय होते तर. बरोबर ठीक आहे मग. हो, या मग आता. चला, विषय मोकळा. या उद्या सकाळी, नाश्ता पाणी घ्या. काही वांधा नाही. एक्सक्यूज मी, इथं नाव कोण नोंदून घेते म्हटलं? हॉस्पिटलमध्ये कोण आहे इथं? काय आला बा, रातचे 10:30 आले, झोपू दे ना आम्हाला. नाही साहेब म्हणलं, ते आता सध्या काय आता कठीण आहे. आता हे कसं आता बंद झालं ना. आता डॉक्टर साहेब नेमकेच गेले. आता सगळेच गेलेले, कोणी स्टाफ कोण नाही इथं. अरे काय बोलता तुम्ही? कोणासंग बोलता तुम्ही? हा, तुम्हाला समजून राहिलं का कोणासोबत बोलता तुम्ही? हा, माहित आहे कोण आहे? मला काही माहित नाही बा कोण आहे तुम्ही. मी काही ओळखत नाही. रामप्रसाद पनपालिया, समजलं का? हा, तेच म्हणलं, आमदार साहेबाचा मावस भाऊ म्हणलं मी. समजलं का? माहित आहे तुला? असं हो का? असं काय मला कल्पना नाही. पण बरं काय होतं समजा, काय म्हणजे पेशंटचं काय? अरे माझे वडील आहेत, वडिलाची प्रकृती ठीक नाही, वय जास्त आहे त्यांचं. तर आता माझा भाऊ ते गाडीमध्ये घेऊन येत आहे अर्जंटमध्ये. तर डॉक्टर साहेबांना फोन करा आणि इमर्जन्सी केस आहे म्हणा, पैशाची काही कमी नाही. हा, लवकरात लवकर इथं हजर व्हा म्हणा. बरोबर ठीक आहे. मी कसं आता येत नाहीत पण डॉक्टर साहेब, आता शक्यता तर कमी आहे म्हणा. त्यांना फोन लावा, सांगा ना त्यांना. आमदार साहेबाचे मावसभाऊ आहेत म्हणा, ओमप्रकाश पनपालिया. त्यांचे वडील आलेले आहेत. हा, लवकर बोलवा तुम्ही फास्टमध्ये. कोण पण पाली आणि कोण काली आहे काय समजत नाही बा. बरोबर ठीक आहे. मी फोन करून पाहतो बा काय म्हणते, पाहू मग. बरं ठीक आहे, मी लावतो फोन. म्हटलं कुठून येऊन राहिले पेशंट? नेमके आलेच का? समजा का टाईम आहे अजून? पेशंट निघाले खेड्यावरून. हा, वापटी कुपटीला असतात ते. शेतीवाडी भरपूर आमचा तिथं, म्हणजे खटलाच आहे आमचा. हा, ठीक आहे, लवकरात लवकर करा तुम्ही कॉल. 10 मिनिटात पोहोचतील वडील माझे. बरोबर करतो मी कॉल. 1 मिनिट.
तुम्ही बसता का मग इथं 2 मिनिटं बसा, मग मी फोन लावून देतो मग. नाही नाही, मी बसतो बाहेर, मला अलर्जी आहे कशी, इथं वास येत नाही होत मला. गाडीमध्ये बसतो, 1-2 कॉल करायचे आहे मला. माझी बहीण वगैरे हे ते बोलून घेता येईल. बाबाची तब्येत कसं आता काय आहे आणि काय नाही पुढे. हां ठीक आहे मग. करा तुम्ही फोन करा, मी बाहेरच आवा, आवाज द्या मला आले की. कशाला फोन लावलाय ना, आली का इमर्जन्सी केस आता? हां हॅलो, हां हां बोल पियुष बोल. हॅलो साहेब, हॅलो, मी काय म्हणलं डॉक्टर साहेब, एक इमर्जन्सी केस आलेली आहे, समजा येऊन राहिली, तर अर्जंटमध्ये यायचं सांगितलं बा, तर ते हे आलेले आहेत म्हटलं हे. अरे आता कशाला, मी हे पा आता येत नाही, तू त्यांना सांगून दे डॉक्टर साहेबाची तब्येत बरोबर नाही म्हणा, ती येत नाहीत म्हणा. हो जाऊ द्या म्हणा तिकडे सरकारीमध्ये, हो जाऊ दे तिकडे. नाही मी काय म्हणतो साहेब, थोडंसं या लागत होतं तुम्ही, ती पार्टी कशी रगड आहे जरा. आमदार साहेबाचा मास भाऊ आहे ते, म्हणून म्हणलं कसं आले असते बरं झालं असतं. पैशाची काही कमी नाही तशी, म्हातारा बुडा आहे म्हणजे त्याचे वडील, कसं बरं होत होतं. असं आहे का, आमदार साहेबाचा भाऊ आहे का, मास भाऊ आहे का? हो ते आता झाले, बॅग गी आहे त्याच्याजवळ, पैसे गिशी रेडीसाठी बहुतेक. येऊन जा ना मग. हो कशी बी हातासरची होऊन जाते. तसं काही बुड्याचं काही खरं दिसत नाही वाटते, बहिणी गिनीला फोन केला त्यानं. बरोबर जाऊ द्या नाही का, हो मोठा माणूस आहे का, फालतू बसा लागेल. हो बरं ठीक आहे, त्यांना सांगून दे मी येतो म्हणा, हो 10 मिनिटात पोहोचतो. हो या मग लवकर, मी सांगून देते तसं. हो बसलेले आहेत ते बाहेर. हो ठीक आहे मग. हे कायला लावणं पुढं आता, गाडी गिडी घेऊन काय भाऊ, काय म्हणलं काकाजी? काय राजा, लय मुसीबतमध्ये आहो राजा, मी काय सांगा तुम्हाला. आपण मागते का पैसे बा? नाही नाही म्हणलं, हे बा मुसीबत असो काही असो बा, पैसे नको मागू, फक्त पैसे नाही मा पैसे. हो मलाच तर मोजका पगार आहे इथं रातचा. नाही नाही तुम्ही नका देऊ, हे आपले खातोडे साहेब आहे ना जिनिंगचे मालक, यायचे बाबा मी एका वर्गात होतो. मला ओळखते ते, तर कसं मी त्याला थोडेसे पैसे मागत होतो. म्हणजे कसं अडचण नाही ना, अर्जंट काम आहे. असं म्हणजे त्याला पैसे मागणार आहे तुम्ही नाही का? बरं मग काय तुम्हाला काय त्याचा नंबर पाहिजे का? हो त्याचा नंबर पाहिजे, मोबाईल पाहिजे तुमचा. मापाशी कसं आहे मोबाईल, पण त्यातनी कसं इनकमिंग बंद झालं आणि आउटगोईंग बंद झालं. पोरगं पैसेच नाही देत रिचार्ज करायला, काय करावं. आम्ही तर घोर नसता तापत झाला. बरं बरं ठीक आहे, काय पैसे किती किती मागू राहिले? नाही बस 1000-2000 रुपये. बुडी बिमार आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. तर म्हणलं कसं मागितले असते त्याला, हो देतो आम्ही वापस म्हणा तसं. हो पण आता काय करावं, परिस्थिती गंभीर आली. हो सलाईन लावावं लागते, औषध पाणी आणावं लागते, म्हणून म्हणलं बा त्याला मग कापूस आणून दिला असता मग नंतर. बरोबर ठीक आहे ठीक आहे, थांबा मी तुम्हाला मोबाईल देतो आणि त्याचा नंबरही काढून देतो. हो बोला तुम्ही मस्त पद्धतशीर, हो काही वांधा नाही. बरोबर द्या मग मोबाईल. हो मी बसतो तिथं बोलतो त्या सांगा. हो द्या मोबाईल द्या. आपण मी म्हणतो काहीच गरज नाही ना, आपल्याला पैशाची काही आवश्यकता आहे का? जगदीशने आता रात्री अपरात्री काही गरज आहे का जायची, एमर्जन्सी नेन ती. हां बसले आपले दिवसभर ते, रात्री तेच बसले. जाऊ दे चला आता आपण फिरू जरा येईपर्यंत तो. हां काय काय नाही तर आता किती 10:30-11 वाजले नाही का. चल थोडं फिरू आपण मग. रोज फिरणं आवश्यकच आहे. हो सकाळी आपलं जाणं होत नाही. कमीत कमी जेवण झाल्यावर अर्धा तास तरी फिरायला पाहिजे नाही का. चला मग फिरू आपण. हॅलो साहेब, हॅलो 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 साहेब, हॅलो हॅलो. सिक्युरिटी गार्डचा नंबर दिसून राहिला आणि हे व्यक्ती कोण बोलून राहिला. हा कोण आहे म्हणलं, तुम्ही कोण बोलता? साहेब मी त्याचा आबाजी बोलतो म्हणलं, लवकर ऐका तुम्ही, सटकन इथं जिनिंगली आहे म्हणलं. हो तर ते मायपोरग आहे ते, आपलं सिक्युरिटी गार्ड आहे ते. मी त्याचा डबा घेऊन आलो होतो. हो तर ते आणि तिकडे धुपट निघालं म्हणलं त्या याच्यात ती आपल्या जिनिंगमध्ये, तर तिकडे गेलं ते पोयात. हो तर म्हणलं लवकरात लवकर काहीतरी करा, तुम्ही इथं या. काय बोलता काय म्हणलं, जिनिंगला आग लागली का? ते काय आता मध्ये दिसलं असतं सांगितलं असतं, मला दिसत नाही ना बरोबर. दुरून धुपट दिसू राहिलं बा मला. हो आता हे गेलं ना पोरग, तुम्हाला आता मला त्यानंच फोन लावला सांगून द्या म्हणून तुम्हाला. मी तर नसता सापरायच्या जिनिंगला आग लागली का? बरोबर मी पाहतो ते आता आलोच मी, बस 10 मिनिटात पोहोचतो तिथं. हो हो ठीक आहे ठीक आहे. चाल म्हणलं लवकर गाडी काढ आपली, चल फास्ट चाल लवकर. हो आलीच मी गाडी घेऊन. हो आलीच. हो चला चला. पहुंच गए हम अभी. वो गाड़ी गई उनकी खादुड़े साहब की, अभी दोनों गए वो बैठ के. तो लेकिन डॉक्टर साहब होंगे ना अंदर. वो तो 10 मिनट हो गए, हॉस्पिटल पहुंचे होंगे. हाँ तुम जल्दी अपना टाटा लगाओ और जल्दी से जल्दी माल भर के रवाना हो जाओ. अच्छा ठीक है कोई वादा नहीं. 4-5 आदमी लाए मैंने साथ में. बस 10-15 मिनट में इधर के उधर कर देता मैं. लेकिन पेमेंट का देखना जरा, वहाँ पे आएंगे तो पेमेंट दे देना. हो ना, पैशाचा विषय आहे का, हे 4 माणसं शिल्लक देऊ आपण, पण सटकन माल उचला लवकर. हा द्या त्याला आवाज आणि पटपट भरा रवाना व्हा. 1 घंटाच्या जिकडे तिकडे झालं पाहिजे. अरे कोई बात नहीं, आधे घंटे में टेंशन मत लो. ठीक है ओके, रखता मैं, जाता फिर. ओके. काय कधी येते पियुष? किती वेळ बसलो, अर्धा तास आतमध्ये बसलो मी. बघ ना ते असतील बाहेर, तर त्यांना आवाज दे. इतका वेळ थांबायचं असते का? हो ना, ते कसं बाहेरच बसलेले होते ना, आता ते तुम्ही आले तेव्हापासून दिसूनच नाही राहिले. 2 वेळ पाहिलं मी. बघतो एक वेळ. त्याचा मोबाईल नंबर घे, फोन लाव त्याला. त्याचं नाव नोंदणी केलं असेल ना. नाही ना ते राहिलंच होतं. मी म्हटलं बा त्याला फोन लावतो, तोपर्यंत ते बाहेरच बसले, निरा फोनवरच होते ते. मग कसं आता ते पाहिलं तर दिसले नाही. काय माणसं आहे, पहिले फी जमा करायची ना, बाकी कामं नंतर करायची. पहिले फी नाव नोंदणी हे महत्वाचं. हो ना, आता गेला का ते, आता दुसऱ्या हॉस्पिटलला गेला ते 100%. मग गेला का आपला आता चक्कर वाया. हो बहुतेक असं वाटते मला. हो पयाला ते कुठे तरी. बरं आता डबलच्या वेळेस नोंदणी पहिली करत जाईल. काय तर असे पैसे ना, आधी फी घेतली पाहिजे ना. चल येतो मी आता. हो फालतू चक्कर झाली आता. हो चल आता हे इथं बसून आहे आता. कसं काय झालंय आता हे काय, म्हणजे कठीणच काम दिसून राहिलं. म्हणजे आग लागली म्हणते, काय कुठं काय कसं काय तर. बापरे, आपल्याला पाहायला वाटते नाही का, रात्री ड्युटी बरोबर करते का नाही. बरं काव साहेब म्हणलं, अचानक कसे काय बाबा? अचानक अरे बाबा, तुझा फोन केला राजा, तुझ्या फोनून त्या बाबांना फोन केला मला इथून. आग लागली म्हणे, काय धुपट दिसून राहिलं हे ते, तू पळत गेलता म्हणते. मी कायला पोहत गेलो? मी कायला गेलो बा? कुठं आग लागली? पावर कुठं दिसून राहिलं काय तुम्हाला? पण मग फोन कसा आला मग? तुझ्या मोबाईलवरून फोन आला तर मला.
अरे बाबा, म्हणजे ते एक बुडा आलता बा, ते म्हणे मला बोलायचं आहे म्हणे, तुमच्या बाबाशी ओळख आहे म्हणे. तुम्हाला पैसे मागतो म्हणे काहीतरी 2,000. अभिन तर काय राजा कोण होईल काय होईल बाबा मला काय पैसे मागते ना काहीच नाही ते तर म्हणे आग लागली म्हणे इकडे धुपट दिसून राहिलं म्हणे मी डबा घेऊन आलो म्हणे पोराचा. आता मग आम्ही तर मला म्हणे बा ते मोबाईल दे म्हणे, मला 2 मिनिटं बोलतो म्हणे बा, पैसे मागतो म्हणे, बुडी बिमार आहे म्हणे. रे मला तर वाटतं काहीतरी काय बेरा आहे हो म्हणलं. हा चला घरी चला. मग तेच म्हणलं आता इथं काहीच नाही त्याचा फोन आला मला. हा हो चाल बरं बा चाल घरी चाल लवकर काय झालं तिकडे चोरी गिरी व्हायची नाही तर चाल. मारते कर बा चाचा. हां म्हणलं सगळं सामान उतरून घेतलं ना, आता आपल्या काय टेम्पो घेऊन उभी आहे म्हणलं. हां पायवर मनभर भाड्याचं. ना चाचा तुम्हीच मागा आता मला तर वाटते बा न मागितलेलं बरं राहील टिपाडते वाटते आपल्याला. हा बोला म्हणलं काय किती झालं भाडं गिळं किती झालं हा किती द्यायचे म्हणलं. मागू नको म्हणलं, मागू नको. हां जितके मागते तितके फटके देतात बरे. मागू नको. नाही नाही काही अपेक्षा नाही फक्त जर दिले तर समजा डिझेल पाणी जर दिले असते 1,000-1,500 तरी भागलं असतं. 1500 पाहिजे तुम्हाला नाही हराम करो. सटकन निघा इथून गावाच्या बाहेर. हे टाटा काढा नाही तर टाटा जप्त करी. दणकी दी ना टेम्पे घेऊन पोट्टे 1000 आहेत म्हणलं इथं. बापरे चांगलीच गुत्तीरी दिली नाही का नाही पण सोडत नाही तुला थांब म्हणा. नाही नाही राहू द्या डिझेलचे राहू द्या तसं आहे जाते गाडी आपल्या. चला चला म्हणलं चाचा चला चला. हा ठीक आहे चल निघ लवकर. आणि आता डबल का असा इथं आला तू सामान्य आले नेले त्याले कोणत्या कामाले. हा कारनामे करायचेच नाही या गावात मी. सटकन उचल लवकर घनगडीन पै लवकर. हा चल गो. अरे बापा तुम्ही इथं आहे का? ते गाडी दिसत नाही म्हटलं. ते कमांडर गाडी जिथं ठेवलेली होती तिथं उभी नाही. अरे बाबा गेम झाला ना आपला. त्या स्टोर रूम मधलं सामान नाही ठेवलं गाडी काय राहणार आहे. आता दिसलं का तुला गाडी गेली म्हणून नेलं ते त्या शिवलाल आणि त्याच्या गँगवाल्यानं केला कार्यक्रम आपला. बाबा कायच करा हे लोक मला हात जोडा आता. पाबा तुम्हीच तुमचा आता. शिवलाल टोगोटे होय तेच होय वाटलंच तरी. हॅलो हा हा बोल रे बोल म्हणलं. कौन अंगार है कौन भंगार है. हा बता रे खादोळे बता. हो गया ना गेम आ गया ना हा लाईन पे. वाटलंच तरी हो तूच असशील म्हणून नाही का. नेलं सामान नाही बरं बरं ठीक आहे ना. ने तू ने हो पाहू ना आता काय होते पुढे. जे होईन ते पाहून घेऊ का. हो काय होते ते करून घ्या आता काही लोड घेऊ नको तू. हा हो पैसे देतही नाही आणि आता डबल मागायला येऊ बी नको काय. सामान नेला आम्ही आमचं विषय संपला. ते नाही रे थांब तू थांब जरा 4-5 5-6 एपिसोड होती जराशे. पाय ना असं काम काढतो रे तुमचं तिघाचं. हो जिंदगी तर याद राखसान लेको तुम्ही. हा खादोळेले आज लय सतावलं तुम्ही नाही का. जिनिंग पेटली असं झालं तर झालं. सांगतो तुम्हाला सांगतो 2-4 एपिसोड जाऊ दे जराशे. येतो मी लाईनवर मग सांगतो तुम्हाला काय असते फटका. अरे जाणार रे अशा किती कोळल्या धमक्या देणारे आले गेले चुकाट्याच्या पुढे. मग पुरे सफा करेल आहे मला आजलो. ठेव फोन ठेव आता विषय बंद कर. बाकीचे एपिसोड चाल दे.